नमस्कार मित्रांनो, मी अभय काकडे, जय गोमाता बीसी संचालक. आज बीसी नंबर 4 चा पहिला महिना म्हणजेच बीसी नंबर 4.1 आज आपण याला सुरुवात करत आहोत. तर त्याचबरोबर आपल्यासोबत काही नवीन मेंबर जुळलेले आहेत. त्यांना आपल्या बीसीचा कन्सेप्ट कसा आहे, काय आहे, नवीनच आहे. तर ह्या बीसीमध्ये त्यांना अनुभव येईल. आज त्यांना सर्वांना माहित पडेल आपली बीसी कशी खुलते, काय खुलते. तर सर्वांनी, जेवढे पण लोक लाईव्ह आहेत, त्या सर्व लोकांनी लाईव्ह पूर्ण सर्व दर्शकांना पूर्ण काळजीपूर्वक ही बीसी बघावी. कारण पहिली बीसी आहे, कशी खुलते, काय खुलते, कुणाचा नंबर काय आहे, हे सर्व मी आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला माहिती पाठवलेली आहे. त्याचबरोबर आज तुम्ही स्वतः अप्रत्यक्षपणे लाईव्ह आहात आणि अप्रत्यक्षपणे आपला सहभाग नोंदविलेला आहे. त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे तुम्ही सर्व हे बघून घ्यावे आणि प्रत्यक्षपणे जे आपल्या इथे मंडळी आलेली आहे ते सुद्धा काही जण नवीन आहेत, ते सुद्धा आज आपली बीसी कशी खुलते, काय खुलते याचा अनुभव घेतीलच. तर आपल्या बीसीला मी सुरुवात करतो. तर सर्वात आधी मी आपल्या सर्वांना कळशी दाखवून देतो. कळशी बघू शकता. बघू शकता कळशीमध्ये काही नाही आहे. तर मी त्याचबरोबर नवीनच आपल्यासोबत जुळलेले सागर भाऊ उगले यांना आपल्या बीसीच्या मंचावर आमंत्रित करतो. सागर दादा, दादांना मी अशी विनंती करतो की दादांनी आपली कळशी तपासून घ्यावी. काही नाही, येऊ शकतो दादा. त्याचबरोबर हरीशदादा कोरडे यांना सुद्धा मी आपल्या बीसीच्या मंचावर आमंत्रित करतो. या दादा. दादांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कळशी तपासून घ्यावी. कळशीमध्ये काही येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्यासोबत काकू आलेल्या आहेत. काकूंना सुद्धा मी बीसीच्या मंचावर आमंत्रित करतो. काकू, आपली कळशी चेक करून घ्यावी. आणि दादांना सुद्धा मी बीसीच्या मंचावर आमंत्रित करतो. दादा, दादा आपली कळशी चेक करून घ्यावी. ठीक आहे. पुनश्च मी कळशी पूर्ण कॅमेरा समोर दाखवतो. कॅमेरा टीमला असं विनंती करतो की त्यांनी झूम इन करावी. ओके. तर आपल्या कळशीमध्ये काही नाही आहे. बघू शकता कळशी आतमध्ये हाती लागत आहे, हाताला लागत. तर मी 1 नंबर पासून आपली सुरुवात करतो. त्याआधी सुरुवात करण्याआधी जे आपल्या बीसीचे नियम आणि अटी आहेत ते सर्वांनी आपल्या ग्रुपला बघितलेच असतील. ते मी पुन्हा एक वेळेस वाचून दाखवतो. बीसीचे नियम काही फारसे नाही आहेत. बीसीचे नियम असे आहेत की बीसी मध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांना उरलेले बचत योजनेचे बाकीचे जे समोरील महिने आहेत ते भरण्याची गरज नाही आहे. ज्या सदस्याचा नंबर 25 बचत योजनेत लागणार नाही त्यांना शेवटच्या 26व्या महिन्याच्या आत आपले पैसे परत मिळेल. म्हणजे 25वी बीसी खुलल्याच्या 8-10 दिवसानंतर आपले पैसे आपल्याला परत मिळेल. त्याचबरोबर आपली बीसी मानसिक रक्कम हे 11 तारखेच्या आत आपल्याला जमा झाली पाहिजे, अन्यथा आपले बीसी मधून नाव वगळण्यात येईल. त्या महिन्यामध्ये आपला कॉइन कळशीमध्ये टाकला जाणार नाही. पैसे 11 तारखेला संध्याकाळी 8 वाजल्याच्या आत जमा करणे अनिवार्य आहे. बीसी दर महिन्याला 14 तारखेला सायंकाळी उघडण्यात येईल. हा आपला पहिला महिना आहे, त्यामुळेच आपण थोडी लेट घेतलेली आहे बीसी. बीसी उघडण्याच्या वेळेस सर्व सभासद प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हजर असणे गरजेचे आहे. ज्यांना आपल्या ऑफिसला येणे शक्य आहे ते ऑफिसला येऊ शकतात आणि ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन आपला सहभाग नोंदवू शकतात. पहिला हप्ता भरल्यानंतर बचत योजना बंद करता येणार नाही किंवा आपली बीसी बंद करता येणार नाही किंवा पैसे परत मिळणार नाहीत, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मध्येच बीसी बंद केली तर पैसे परत मिळणार नाही. आधी नियम ती वाचून घेते. आणि आपल्या बीसी मध्ये 120 मेंबर पूर्ण असणार आहे. हे नॉर्मल आहे. फक्त एवढंच आहे की मधात बीसी कोणी बंद करू नये. एखाद्या महिन्यामध्ये कोणाची अडचण असली ते आपण जाणून घेऊ आणि ते आपण चालवून घेऊ. त्यामध्ये काही दक्षता नाही, पण प्रत्येक महिन्यामध्ये कोणीही आपली नेहमी प्रॉब्लेम दाखवू नये. आणि ह्या बीसीला मी सुरुवात करतो.
जसं की ग्रुपला पीडीएफ पाठवलेली आहे, तुम्ही सर्वांनी पीडीएफ बघितली असेल आणि आपले जे जे नंबर आहेत ते सर्वांना आपल्याला माहिती असेलच। तर 1 नंबर पासून सुरुवात करतो। 1 नंबर ज्ञानेश्वर प्रभाकर गावंडे, चांदूर रेल्वे। 2 नंबर सरला रामदास राक्षसकर, वारुळा। 3 नंबर पल्लवी तोंडले, मूर्तिजापूर। 4 नंबर वीर रेदवर, मूर्तिजापूर। 5 नंबर चैतन्य मेहरे, मूर्तिजापूर। 6 नंबर गणेश पवार, मूर्तिजापूर। 7 नंबर धनश्री एडावकर, मूर्तिजापूर। 8 नंबर प्रवीण भाऊ नागापुरे, मूर्तिजापूर। 9 नंबर भावेश भाऊ येदवर, मूर्तिजापूर। 10 नंबर पुष्पाताई शेगोकार, मूर्तिजापूर। 11 नंबर कार्तिक तोंडले, मूर्तिजापूर। 12 नंबर गणेश भाऊ पिंगळे, मूर्तिजापूर, 12 नंबर। 13 नंबर मनीषा सुसरगोहर आणि मनीषाताई बुलढाणा आणि सौरभ जायले, अकोट, दोघं मिळून बीसी आहे ते। 14 नंबर ज्ञानेश्वरी हागे, बुलढाणा। 15 नंबर किरणताई हागे, बुलढाणा। 16 नंबर तेजश्री ताई अहिरकर, बुलढाणा। 17 नंबर रसिका वांडे, बुलढाणा। 18 नंबर रामदास भाऊ भोसले, बुलढाणा। 19 नंबर विशाल भाऊ मोरे, बुलढाणा। 20 नंबर ज्ञानेश्वर भाऊ चोपडे, जळगाव। 21 नंबर अभिभाऊ सिरसाट, वारुळा। 22 नंबर योगेश भाऊ चिरावंडे, खंडवा, मध्य प्रदेश। 23 नंबर सुजाताताई ढोके। 24 नंबर दिगंबर भाऊ काळे, अकोला। 25 नंबर नितीन भाऊ रामटेके, पुणे। 26 नंबर रचनाताई गौर, पुणे। 27 नंबर चंदन भाऊ दुबे, पुणे। 28 नंबर अतुल भाऊ कुमार, पुणे। 29 नंबर राघव चौधरी, पुणे। 30 नंबर विशाल भाऊ तेलगोटे, पुणे। 31 नंबर अविनाश भाऊ पोहटकर, तेल्लारा। 32 नंबर सुमित भाऊ चतुरकार, पिंपरी खुर्द। 33 नंबर मयूर भाऊ वानखडे, मूर्तिजापूर। 34 नंबर शीतलताई माकोडे, अकोट। 35 नंबर हरीश भाऊ कोरडे, अकोट। 36 नंबर रसिकाताई धीरज माकोडे, अकोट। 37 नंबर प्रीतीताई ठाकरे, अकोट। 38 नंबर उमेश भाऊ वाघ, अकोट। 39 नंबर आकांक्षाताई तेलगोटे, अकोट। 40 नंबर पूजा कहार, अकोट। 41 नंबर शिवांश ढोले, अकोट। 42 नंबर अर्णव हिवाडे, अकोट। 43 नंबर ओम हिरे, अकोट। 44 नंबर अंकुश ढेपे, अकोट। 45 नंबर प्रशांत भाऊ मनसुटे, अकोट। 46 नंबर प्रशांत भाऊ मनसुटे, अकोट। 47 नंबर सौरभ भाऊ मनसुटे, अकोट। 48 नंबर दीप भाऊ ढेपे, अकोट। 49 नंबर विकी भाऊ झुनगरे, अकोट। 50 नंबर देवभाऊ दिनेश खांडेकर, अकोट। 51 नंबर पूर्वा दिनेश खांडेकर, अकोट। 52 नंबर गायत्रीताई संजय मिसाळ, अकोट। 53 नंबर प्रदीप भाऊ टेकाडे, अकोट। 54 नंबर अनिकेत पाटील, अकोट। 55 नंबर गोलूभाऊ पवार, अकोट। 56 नंबर अशोक वर्मा, मूर्तिजापूर। 57 नंबर गोपाल भाऊ मिश्रा, मूर्तिजापूर। 58 नंबर श्याम भाऊ लिल्लारे, अकोट। 59 नंबर अभय काटोले, अमरावती। आणि 60 नंबर अभिषेक भाऊ पोटे, वडनेर, अमरावती।
61 नंबर सचिन चिंदालोरे वडनेर अमरावती, 62 नंबर गोपाल मोहरकर वडनेर अमरावती, 63 नंबर रामभाऊ डिक्कर वडनेर अमरावती, 64 नंबर भालचंद्र कथलकर अंतरगाव अमरावती, 65 नंबर गौरवभाऊ शर्मा अमरावती, 66 नंबर शुभमभाऊ मोहोर सावरा, 67 नंबर आई एकवीरा अकोट, 68 नंबर कपिल भाऊ पांडे अकोट. आणि सर्वांना एक दाखवून देतो की 68 नंबर हा 89 नंबर सुद्धा होऊ शकते, त्यामुळे काळजी करण्याची गोष्ट नाही आहे. मागून मराठीमध्ये सर्वांना म्हणजे सर्व आकडे मराठीमध्ये सर्व कॉइनवर टाकलेले आहेत. 68 नंबर कपिल भाऊ पांडे, 69 नंबर अभयभाऊ काकडे, 70 नंबर सोहम संतोष डांगे, 71 नंबर राजू शामतकर अकोट, 72 नंबर रविभाऊ गावत्रे अकोट, 73 नंबर आकाशभाऊ भारती अकोट, 74 नंबर जितेशभाऊ गलांडे अकोट, 75 नंबर आशा काकडे वरुडा अकोट, 76 नंबर कपिलभाऊ शिरसाट अकोट, 77 नंबर अजयभाऊ शिंदे मूर्तिजापूर, 78 नंबर आकाश बिजागरे अकोट कृष्णा बिजागरे अकोट 78 नंबर, 79 नंबर आकाशभाऊ रामागडे कुटासा अकोट, 80 नंबर प्रभात संदेश वानखडे पुणे, 81 नंबर हॉटेल बालाजी अकोट, 82 नंबर अक्षयभाऊ सावरकर वडाळे देशमुख अकोट, 83 नंबर घनश्यामभाऊ शामतकर अकोट, 84 नंबर श्यामभाऊ मोरे चंडिकापूर, 85 नंबर रागिनीताई एडवर्ड मूर्तिजापूर, 86 नंबर रवी चौधरी मूर्ती अमरावती. 86 नंबरचे सुद्धा तसेच आहे. 86 नंबर हा 98 नंबर सुद्धा होते, मराठीमध्ये आहे, सर्वांना काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. 86 नंबर रवी चौधरी अमरावती, 87 नंबर रवी चौधरी अमरावती, 2 विषय आहेत. 88 नंबर सम्यक तेलगोटे अमरावती, 89 नंबर अभिषेक वानखडे अमरावती, 90 नंबर आशुतोष आठवले अमरावती, 91 नंबर अभय काकडे वरुडा, 92 नंबर सोनाली शामतकर अकोट, 93 नंबर प्रमोद भाऊ गावंडे वर्धा, 94 नंबर प्रतीक भाऊ नाठे वर्धा, 95 नंबर रणजित पाटील वर्धा, 96 नंबर रेवान डुमाळे वर्धा, 97 नंबर रोहित सराटे वर्धा, 98 नंबर सानिया बाजुरिया वर्धा, 99 नंबर सुमित पवार मूर्तिजापूर, 100 नंबर निकिता मोरे, 101 नंबर नरेंद्र भाऊ ठोकळ मूर्तिजापूर, 102 नंबर संजय भाऊ खारोडे शेगाव, 103 नंबर श्याम भाऊ तायडे शेगाव, 104 नंबर सृष्टी पाटील शेगाव, 106 नंबर सुनील भाऊ जाधव शेगाव, 105 नंबर सुनील भाऊ जाधव शेगाव, 106 नंबर गौरव भाऊ शामतकर अकोट, 107 नंबर गौरव भाऊ शामतकर अकोट, 108 नंबर आशाताई काकडे वारुडा, 109 नंबर जीविका सरदार हिवरखेड अकोट, 110 नंबर विशाल बैस हिवरखेड अकोट, 111 नंबर पद्मभूषण गवई अळगाव अकोट, 112 नंबर अनिकेत गवई अळगाव अकोट, 113 नंबर पंकज व्हेजिटेबल अकोलखेड अकोट, 114 नंबर चेतन पवार मूर्तिजापूर,
115 नंबर पंकज भाऊ हाडोडे मुलगाव, 116 नंबर सागर दादा उगले मंचनपूर सावरा अकोट, 117 नंबर ओम भाऊ सावरकर अकोट, 118 नंबर लविका उमेश पोहरकर अकोट, 119 नंबर प्रीता संतोष कोकाटे अकोट, 120 नंबर वैभव संजय काकड बांबर्डा अकोट. टोटल 120 कॉइन आपण ह्या कळशीमध्ये टाकून झालेले आहेत. जय गोमाता बीसी नंबर 4 चा पहिला महिना आहे. 120 कॉइन यामध्ये टाकून झालेले आहेत. आता ह्या महिन्यामध्ये जो कुठला आपला कॉइन निघणार आहे त्या आपला तो कॉइन आपला जय गोमाता बीसी नंबर 4 चा पहिला महिन्याचा लकी विजेता असणार आहे. ते सर्वांनी जाणून घ्यावे. आणि ज्या व्यक्तीने समजा ज्यांचा आज कॉइन निघणार आहे त्यांनी फक्त 2000 रुपये भरलेले आहेत आणि आज त्यांना आपण डायरेक्टली 50,000 रुपये देणार आहोत. आता कोणाचं नशीब चमकणार आहे आणि धन्वंतरी माता कोणाच्या घरी जाणार आहे हे आपण बघूया. तर ह्यामधून कुठला पण कॉइन निघू शकते. 1 पासून ते 120 पैकी ते बाय चान्स बाय लक आहे. कारण कोणाचं नशीब चमकणार हे आपल्याला माहिती नाही. 120 कॉइन आपण यामध्ये टाकून झालेले आहेत. त्यावरती मी आता झाकण ठेवतो. सर्वांनी बघितलं 120 कॉइन मी यामध्ये टाकलेले आहेत. आता एक कॉइन निघणार आहे. त्यावरून कुठला कॉइन निघणार आहे आपल्याला कोणाला माहित नाही आहे. तर सर्वप्रथम मी सर्व कॉइन मिक्स करून घेतो. सर्व कॉइन मी मिक्स केलेले आहेत. त्याचबरोबर मी समोरील आपले जय गोमाता बीसी जे सभासद आहेत आपल्या परिवारामधील जे मेंबर आहेत ते आपल्या सोबत इथे जुळलेले आहेत. त्यापैकी मी 1-2 जणांना बीसीच्या मंचावर आमंत्रित करतो. सागर दादा आपण यावे. सागर दादाचे पुनश्च मी जय गोमाता बीसीच्या स्टेजवर स्वागत करतो. सागर दादा सर्व कॉइन मिक्स करून घ्या. पुन्हा मिक्स करून घ्या. पंकज दादांना सुद्धा मी जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो. दादा आपलं जय गोमाता बीसी स्टेजवर स्वागत आहे. दादांना अशी विनंती करतो की दादांनी सर्व कॉइन मिक्स करून घ्यावे. त्याचबरोबर निलेश भाऊ सरदार यांना सुद्धा मी जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो. दादा दादाचे स्वागत आहे. दादा आपला विनंती आहे की सर्व कॉइन मिक्स करून घ्यावे. दादांनी सर्व कॉइन मिक्स केलेले आहेत. त्याचबरोबर हरीश दादा कोरडे यांना सुद्धा मी जय गोमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो. दादांनी सर्व कॉइन मिक्स केले. त्याचबरोबर दादांना सुद्धा मी आमंत्रित करतो. या नाही ताई सर्व कॉइन मिक्स करून झालेले आहेत. मी पुन्हा एक वेळेस सर्वांच्या विनंतीनुसार मिक्स करतो. जे पण मेंबर लाईव्ह बघत आहेत काय वाटत आहे सर्वांनी कमेंट टाकावे. मी कमेंट वाचत आहे. आणि कोणाचं नशीब चमकणार आहे कोणाला वाटते आज आपला नंबर निघणार आहे त्या व्यक्तीने सुद्धा आपले नाव कमेंट मध्ये टाका. मी कमेंट वाचत आहे. तर पूर्ण 120 कॉइन टाकून झालेले आहेत. आता यामधून जो कुठला कॉइन निघणार आहे आणि ज्या व्यक्तीचा निघणार आहे त्या व्यक्तीने आज फक्त आणि फक्त 2000 रुपये जमा केलेले आहेत आणि त्याला आज तब्बल 50,000 रुपये भेटणार आहेत. कुणाचा नंबर चमकणार आहे आणि कुणाचं नाव निघणार आहे कुणाचा कॉइन निघणार आहे हे आपण बघूया. तर सर्वप्रथम कोणाची इच्छा असेल कॉइन काढायची तर ते समोर येऊ शकतात. पट्टी बांधून निकालना बरोबर ठीक आहे ना. प्रत्येक महिन्याला मी स्वतः कॉइन काढतो माझ्या डोळ्याला पट्टी बांधून. तुम्ही सर्वांनी आपल्या युट्यूब ग्रुपवरील सर्व बीसी बघितल्या असेल तर पहिली बीसी आहे कोणाची इच्छा असू शकते. तर त्यामुळे मी पंकज दादांना विनंती करतो थोडं समोर यावे. पंकज दादा सर्वप्रथम तुमच्या हात कळशी बघू शकता. पंकज दादाच्या हातामध्ये काही नाही आहे. मी पंकज दादांना पट्टी बांधून घेतो. बस 2 मिनिटं फक्त 2 मिनिटात पोहोचतो तुम्हाला.
पंकज दादा हे किती आहे? काही दिसत नाही त्यामुळे. काहीच दिसत नाही आहे. ठीक आहे. 2 मिनिटं. सर्वांनी आपले टॉर्च ऑन करा. दादांना सुद्धा हॉटस्पॉट ऑन करा. बीसी बंद आहे. बीसी बंद आहे. हॉटस्पॉट ऑन करा आपल्या मोबाईलचे. 2 मिनिटं दादा. एकच गाडी ना आपण नाही केलं का नाही? टीम नाही केलं. तुमच्यासाठी मोबाईल तुम्ही नाही केलं. हे पूर्ण दिसत आहे अभि? आणि एका फोनमध्ये रेकॉर्डिंग ऑन कर पवन. काही मेंबर लाईव्ह आहेत त्यांना म्हणजे शंका नको. हा ते चॅनल दिसते, लाईव्ह दिसते, लाईव्ह दिसते. ते वायफाय बंद झाल्यामुळे ते हॉटस्पॉट ऑन करतात. झालं ओके? 2 मिनिटं दादा. कंटिन्यू. एक वेळेस चेक करून घे लाईव्ह दिसत. दादा लाईव्ह दिसलाय नाही. समोर करून बघ. कनेक्ट झाला आपलं सगळं? वेळ लागला. ओके झालं ना? हो. पवन रेकॉर्डिंग ऑन कर. तर मी सर्वांना माफी मागतो की लाईन गेली. आता लाईन तर कोणाच्या हातची नाही आहे, परंतु आपला जो पण बीसीचा कन्सेप्ट आहे हा सर्व कॅमेरा समोर आहे. सर्व कॅमेरे इथे लाईव्ह आहेत. आणि इथली बीसी ही लाईव्ह म्हणजे लाईन गेल्यामुळे वायफाय बंद झालं होतं, त्यामुळे लाईव्ह थांबली होती. परत लाईव्ह चालू केलेली आहे आणि एका दुसऱ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग सुद्धा चालू आहे. दादांना अशी विनंती करतो, दादा थोडं समोर इकडे माझ्या इथे. ओके. कळशी दिसत नाही आहे. एकदा हलवून घे. हा तर कॉइन मी पूर्ण मिक्स करून घेतो. कोणाला शंका नको. कॉइन सर्व मिक्स झालेले आहेत. फक्त एक लाईन गेल्यामुळे बाकीच्या दर्शकांना प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हॉइस मध्ये कमेंट सांगितले तरी चालेल. इथे जे दर्शक हजर आहेत त्यांनी की यामध्ये सर्व पारदर्शकता आहे दादा? सर्व आहे. सर्व इथे जे मेंबर अकोटचे आहेत ते सर्व इथे हजर आहेत. टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. लाईन गेल्यामुळे हा प्रोग्राम मध्ये 1 मिनिट अडकला होता, त्यामध्ये काही झाले नाही. सर्व कॅमेरा समोर आपला पूर्ण प्रोग्राम चालू आहे. कोणीही काळजी करू नये. ज्या उद्देशाने त्यांनी ज्या भरोसा टाकून आपल्यापर्यंत बीसी टाकलेली आहे तो भरोसा शेवटपर्यंत आपल्या जवळ टिकून राहणार आहे. तर कोणीही काळजी करू नये. संपूर्ण व्यवहार लाईव्ह चालू आहे. तर दादांचे हात बघू शकता, काही नाही हातामध्ये. दादांचा हात मी कळशीमध्ये टाकतो आणि जो कुठला कॉइन निघणार आहे तो जय गोमाता बीसी नंबर 4 चा पहिला लेखी विजेता असणार आहे. आणि त्यांनी फक्त 2000 रुपये भरलेले आहेत आणि त्यांना पूर्ण 50,000 रुपये आज मिळणार आहेत. तर कोणाचं नशीब चमकणार आहे ते आपण बघूया. तर कळशीवरील झाकण काढत आहे आणि दादांना विनंती करतो की त्यामध्ये हात टाका. दादा फक्त 1 कॉइन काढायचा. सर्व कॉइन मिक्स करून घ्या दादा. 1 कॉइन काढा दादा फक्त. बघू शकता धूळ सुद्धा निघत आहे. दादा पूर्ण ताकदीनं पूर्ण कॉइन मिक्स करतात. दादांनी 1 कॉइन काढलेला आहे. 3 नंबर आहे. सर्व कॅमेरा समोर. 1 मिनिट. टेक्निकल टीमना अशी विनंती करतो त्यांनी झूम इन करावं. दादा कॉइन बघा. 3 नंबर. कळशीवर झाकण ठेवलेलं आहे. 3 नंबर आहे. आता 3 नंबरवर कोणाचं नाव आहे? जे रेकॉर्ड टीम आहे त्यांनी सुद्धा बघून घ्यावे. पल्लवी तोंडले मूर्तिजापूर. पल्लवी तोंडले मूर्तिजापूर आहे 3 नंबर. टेक्निकल टीमने झूम इन करावं. लाईन गेली त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. 3 नंबर बघून घ्या. आहे व्यवस्थित टेक्निकल टीम? ओके ठीक आहे. तर 3 नंबर पल्लवी तोंडले मूर्तिजापूर यांना आपण कॉल लावूया. त्याला येऊ शकता.
2 मिनिटं आपण त्यांचा नंबर काढता. मोबाईल लाईव्हला आहे माझा त्यामुळे. नाही चालू पुन्हा चालू लाईट गेली होती. हा तुमच्या इथचा 3 नंबर निघाला फोन द्या मग. हा 3 नंबर लाईट चालू झाल्यानंतर पुन्हा ते मागं करून पुढे काढलं. हा अच्छा ते बोलून नंबर त्याच्यातून नंबर देऊ शकतो. ते लाईट गेली त्याच्यामुळे थांबवलं. ठीक आहे, झालं सर. ज्यांना नंबर देऊ. ठीक आहे. थोडा आपला वायफाय बंद आहे त्यामुळे माझा मोबाईल तर तिकडे आहे आणि लॅपटॉप मध्ये त्यांचा नंबर निघत नाही आहे. वायफाय बंद आहे. तर मी ज्यांनी आपल्याला ते बीसी दिलेले आहे त्यांना कॉल लावत आहे. मूर्तीच्या पुढचे त्यांच्याच घरा बाजूचे दुसरे मेंबर. आणि असं वाटतं की मूर्तीच्या बाकी मेंबर जे आहेत लाईव्ह आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांनी आतापर्यंत ते सर्व जे न्यूज आहे जे बीसी खुललेली आहे ते पूर्ण न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचवली असेल. चेतन भाऊ नमस्कार. नमस्कार दादा, आपली जे 3 नंबरवर आपण नंबर दिलेला आहे पल्लवी ते तोंडले. हॅलो. हा, तर 3 नंबर आपला निघालेला आहे दादा. तर पल्लवी ताईचा नंबर लागत नाही आहे तर त्यांना हे न्यूज द्यावी अशी आपणास विनंती करतो. ठीक आहे. आणि पल्लवी ताईचे काय अभिप्राय आहेत ते आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन ते आपल्या ग्रुपला पाठवावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर जर तुमचं अकोटला येणं होत असेल तर आज कॅश पैसे आपण घेऊन जावे अशी आपणास विनंती करतो. ठीक आहे दादा. तर बघू शकता पल्लवी ताईला आपण कॉल लावलेला आहे आणि पल्लवी ताईच्या घराचा कॉल लागत नव्हता. त्यांच्या घराबाजूचे जे मेंबर आहेत आपल्या बीसी मध्ये चेतन भाऊ पवार त्यांना आपण कॉल लावलेला आहे आणि पूर्ण जे आपली बीसी खुललेली आहे त्यांचा 3 नंबर खुललेला आहे ते बातमी त्यांना दिलेली आहे. आता ते थोड्या वेळातच त्यांच्यासोबत चर्चा करून आपल्यासोबत कॉल करतील पल्लवी ताई. आणि पल्लवी ताईचे जे अभिप्राय आहेत ते लवकरच आपल्या ग्रुपला पाठवेल. पल्लवी ताईच्या अकोटला येणे झाले तर आपण त्यांना कॅश देऊ. त्यांचे फोटो सुद्धा आपल्या ग्रुपला टाकू. जर पल्लवी ताई आली नाही तर बाय पोस्ट त्यांना त्यांचा चेक चालला जाईल. त्या चेकचे सुद्धा मी फोटो आपल्या ग्रुपला शेअर करेल. तर ही बीसी इथेच संपली असे जाहीर करतो आणि पुढील महिन्यामध्ये आपली बीसी ही 14 तारखेला असणार आहे आणि 12 तारीख किंवा 11 तारीखपर्यंत आपले पैसे जमा करावे लागतील. तर ह्यामध्ये काही शंका नको. आपले पहिला महिना होता त्यामुळे आपली ही बीसी आपण 22 तारखेला घेतलेली आहे. अक्षरशः ते आपली 20 तारखेलाच होती. फक्त मला थोडा वेळ झाला त्यामुळे मी त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील महिन्यातील जी बीसी आहे ते 11-12 तारखेला आपले पैसे जमा करायचे आणि आपली 14 तारखेला बीसी खुलणार आहे. तर ही बीसी इथेच समाप्त करतो. धन्यवाद. लाईव्ह ओके.